राज्यात एकापाठोपाठ एक अशा घटना घडताय की माणुसकीचीच लाज वाटावी। रोज नवीन घटना समोर येत आहे आणि प्रश्न पडतो की या राज्यात कायद्याचा धाकच उरलाय की नाही। कालचीच पुण्यातील जुन्नर मधली घटना अजून ताजी असतानाच आज पुन्हा एकदा असा प्रकार घडलाय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात। एका गावात 13 वर्षाच्या मतिमंद आणि भोळसर मुलीला अवघ्या 50 रुपये आणि बिस्किटाचं आमिष दाखवून उसाच्या शेतात नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आला। कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना गावातल्याच काही तरुणांनी ही संधी साधली। मंडळी, ही अंगावर काटा आणणारी घटना आहे हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातली। पण या घटनेचा नेमका घटनाक्रम काय आहे आणि पोलिसांनी कारवाई कशी केली, आरोपी कोण कोण निघाले, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। वसमत तालुक्यातल्या या गावात राहूनही ही 13 वर्षाची मुलगी मतिमंद आणि भोळसर आहे। तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना गावातल्या काही तरुणांनी नेमकी हीच संधी साधली। आरोपींनी तिला 50 रुपये आणि बिस्किटांचं आमिष दाखवलं आणि तिचा विश्वास संपादन करून तिला दुचाकीवर बसवलं। तिथून थेट तिला ऊसाच्या निर्जन शेतात नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावरती एकामागोमाग एक सामूहिक अत्याचार करण्यात आला। घरी परतल्यानंतर मुलीचं वागणं विचित्र वाटल्याने कुटुंबियांनी आधी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं। तपासणी दरम्यान तिच्या कपड्यांवर चिखल साचलेला आढळला। हे पाहून कुटुंबियांनी तिला विचारपूस केली तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार तिने सांगितला आणि इथेच अजून एक धक्कादायक बाब समोर आली। काही दिवसांपूर्वी गावातल्याच एका तरुणाने तिच्यावरती अशाच प्रकारे जबरदस्ती केल्याची कबुलीही मुलीने दिली। घडलेला भयानक प्रकार ऐकून सुन्न झालेल्या कुटुंबियांनी बुधवारी रात्री उशिरा हट्टा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली। या तक्रारीवरून पोलिसांनी विजय खाडे, लखन खाडे, प्रवीण खाडे आणि प्रकाश खाडे या चौघांविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। घटनेचं गांभीर्य ओळखून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर आणि उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने रातोरात शोध मोहीम राबवली आणि लखन, प्रवीण, प्रकाश या तिघांना ताब्यात घेतलं। मुख्य आरोपी विजय खाडे मात्र अजूनही फरार असून त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आलं आहे। या प्रकरणातले सर्वच आरोपी 20 ते 25 वर्ष वयोगटातील असल्याचं पोलिसांना सांगितलंय। या घटनेनंतर आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। म्हणाले, वसमत तालुक्यातील सामूहिक अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि राक्षसी कृतीची आहे। राज्यात कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, म्हणूनच अशा विकृत घटना दररोज घडत आहे। मुख्यमंत्री असो वा गृहमंत्री, सत्तेच्या साऱ्या पाटात मुक्षूल आहे। विकसित भारत 2047 ची स्वप्न दाखवली जात आहे, पण आज नेमकं काय घडतंय याकडे कुणाचंही लक्ष नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ठाम मागणी केली। बाकी अशीच एक हादरवणारी घटना अवघ्या एक दिवस आधी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातही घडली होती। पिपळवंडी गावात 9.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला। विशेष म्हणजे शोध मोहीम सुरू असताना आरोपी स्वतः ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत फिरत होता, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। मंडळी, अशा घटनांच्या निमित्ताने हा एकच प्रश्न पुन्हा उपस्थित होतो की राज्यात लहान मुलींच्या सुरक्षेचं काय, कायद्याचा धाक नेमका कधी परत येणार। बाकी यावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।